नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, अनेक कॅन्डिडेट्सना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी हवी असते। त्यांच्यासाठी मित्रांनो एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये 10वी पासवर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता। एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रामधून एक्झाम देणार असाल तर मराठी भाषेमधून तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता। वेतन तुम्हाला 24,250 ते 53,550 या पे स्केलमध्ये मिळत आहे। सॅलरी बेस्ड इन क्लास आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। एकूण जागा 572 आहेत। संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत, ज्याबद्दलची अपडेट जो आपल्याला अवेलेबल आहे त्याबाबत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तर मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राइब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल। काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे इनिशियली आपण पाहत आहोत, ज्यामध्ये टोटल 572 जागा आरबीआय मार्फत रिलीज करण्यात आलेल्या आहेत, ज्यासाठी फक्त 10वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। परीक्षा ठिकाण जर महाराष्ट्रासाठी स्पेसिफिक बघितलं तर 19 ठिकाणी महाराष्ट्रामध्येच वेगवेगळ्या एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत। नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता। तुम्हाला ट्रॅव्हल करण्याची गरज सुद्धा नाही आहे। नोकरी ठिकाण सुद्धा तुमचं महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी राहणार आहे। अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। वेतन तुम्हाला 24,250 ते 53,550 या पे स्केलमध्ये मिळत आहे आणि भरती नोकरी ही कायमस्वरूपी आहे। सो महत्त्वाचे मुद्दे जर बघितला तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। जाहिरात जी आहे मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा आरबीआय मार्फत या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली जाहिरात आहे, ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ऑफिस अटेंडंट या पदासाठी, कार्यालयीन परिचारक हे पद आपण म्हणू शकतो, या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे। सो नक्कीच एक संस्था जी रेप्युटेड आहे मित्रांनो, सर्वोच्च संस्था आहे भारतामधली, त्या संस्थेमध्ये तुम्हाला या ठिकाणी काम करण्याची, बँकिंग संस्थेमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, ज्यामध्ये ऑफिस अटेंडंटचं पद या ठिकाणी भरलं जात आहे। बघूया पुढे त्यांनी काय माहिती सांगितलेली आहे तर बघा, ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर 572 572 जागा ऑफिस अटेंडंटच्या भरल्या जाणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये। यामध्ये तुम्ही बघू शकता यासाठी ऑनलाईन एक्झाम असणार आहे मित्रांनो, ऑनलाईन टेस्ट फॉलोड बाय लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, किंवा ज्यासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे त्या राज्याची तुम्हाला भाषा येते की नाही ते पाहिले जाईल। सो एक काइंड ऑफ क्वालिफिकेशन टेस्ट असणार आहे, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट। महाराष्ट्रामधून अप्लाय केल्यानंतर तुम्हाला मराठी भाषा त्या ठिकाणी येणे आवश्यक आहे, ज्याची टेस्ट होईल। मात्र तुमचं सगळं सिलेक्शन हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनद्वारे त्या ठिकाणी होणार आहे। आता याचे टोटल 572 जागा आहे मित्रांनो, ते ऑल ओव्हर इंडिया त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता। त्या अगोदर बघा पे स्केल यासाठी काय लागणार आहे, मी डिटेलमध्ये तुम्हाला पे स्केल बाबत पहिला माहिती सांगत आहे, ज्यामध्ये बेसिक किंवा स्टार्टिंग पे तुमचा 24,250 रुपये या ठिकाणी राहणार आहे आणि अप्रॉक्सिमेट पर मंथ तुमची सॅलरी या ठिकाणी मित्रांनो 46,000 रुपये राहणार आहे, 46,029 रुपये अप्रॉक्सिमेट आपण म्हटलं तर 45,000-46,000 रुपये सॅलरी तुमची मित्रांनो पर मंथ या ठिकाणी मिळत आहे या पदासाठी। सो बेस्ट इन क्लास सॅलरी आहे, त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे। 24,250 हा बेसिक पे राहील आणि अप्रॉक्सिमेट तुम्हाला 46,000 रुपये सॅलरी या ठिकाणी राहणार आहे। आता ज्या 572 जागा आहेत त्या मित्रांनो तुम्ही बघू शकता, यामध्ये नेम ऑफ द ऑफिस, वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत, कॅटेगरी वाईज, हँडिकॅपसाठी किती आहेत आणि एक्सर्व्हिसमेनसाठी किती जागा आहेत ते तुम्ही पाहू शकता। यामध्ये ऑफिसनुसार तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करायचा आहे। यामध्ये अहमदाबाद, बेंगलोर अशी ठिकाणे आहेत, अर्थात तुम्हाला त्या लोकेशनचं त्या स्टेटची ऑफिशियल लँग्वेज येता येणे आवश्यक आहे। सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितला तर तुम्ही मुंबईतल्या जागांसाठी या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये मुंबईसाठी तुम्हाला टोटल 33 जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहे, ज्यापैकी ज्या जागांचं विश्लेषण आहे ते तुम्हाला कॅटेगरी वाईज, हँडिकॅपसाठी आणि एक्सर्व्हिसमेनसाठी अवेलेबल आहे। सो टोटल 572 पैकी तुम्हाला 33 जागा या मुंबईसाठी आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे, कारण या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता एक एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी काय म्हटलं आहे तर कॅन्डिडेट शुड हॅव पास 10th स्टँडर्ड, 10वी उत्तीर्ण असणे इतकंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे। एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जर तुम्ही बघितला, दुसरा पॉईंट, ज्यांच्याकडे अंडर ग्रॅज्युएशन आहे किंवा ग्रॅज्युएशन आहे तुमच्याकडे, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही। द कॅन्डिडेट शुड बी, माफ करा, फक्त अंडर ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे, अर्थात तुम्ही 10वी उत्तीर्ण फक्त असणे आवश्यक आहे। जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल किंवा त्या व्यतिरिक्त तुमचं हायर क्वालिफिकेशन असेल तर आर नॉट एलिजिबल टू अप्लाय, त्यामुळे इथे तुमची कॉम्पिटिशन फार कमी होणार आहे मित्रांनो। फक्त 10वी पास झालेलेच कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील। सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितला तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो जर ग्रॅज्युएशन झालेले कॅन्डिडेट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले कॅन्डिडेट आहेत, ते सर्व या ठिकाणी डिस्क्वालिफाय होत आहेत, कारण ते या ठिकाणी अप्लाय करू शकत नाहीत। फक्त 10th पास झालेले कॅन्डिडेटसाठी ही एलिजिबिलिटी आहे, किंवा अंडर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला या ठिकाणी एलिजिबिलिटी आहे अप्लाय करण्यासाठी। यामध्ये कॅन्डिडेट जर एक्सर्व्हिसमॅन असेल तर
ॲटलिस्ट तुमची या ठिकाणी मित्रांनो 15 इयर्सची सर्व्हिस असणे आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार आहे ज्या बोर्ड ऑफिससाठी त्या ठिकाणची भाषा तुम्हाला लिहिता बोलता वाचता आली पाहिजे, जी मराठी भाषा आहे मुंबईसाठी. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे. सो या बेसिक क्वालिफिकेशन आहे 10वी पास आणि त्या भाषेची त्या लँग्वेज तुम्हाला जे ठिकाणी अप्लाय करणार तिथली लँग्वेजेस असेल तर अप्लाय करू शकता. यामध्ये एज लिमिट बघा 18 ते 25 वर्ष एज लिमिट या ठिकाणी मित्रांनो ओपनसाठी राहणार आहे. ज्यामध्ये SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन, अपंगांना 10 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष रिलॅक्सेशन. या व्यतिरिक्त एस सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस 3 इयर्सचा जो काही क्रायटेरिया त्यानुसार. विडोज वुमन, डिवोर्स वुमन, वुमन ज्युडिशली सेपरेटेड यांना 35 इयर्स किंवा 40 इयर्स SC ST ला. आणि कॅन्डिडेट ऑलरेडी जर तुम्ही या ठिकाणी एक्सपिरियन्स असेल रिझर्व्ह बँकेचा तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा 3 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळत आहे. एक्सपिरियन्स प्लस 3 वर्षाचं या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी माफ करा मॅक्झिमम 3 वर्षाचं रिलॅक्सेशन या ठिकाणी जर तुम्ही RBIची कॅन्डिडेट असाल तर मिळत आहे. सो या गोष्टी लक्षात घ्या आणि जर तुम्ही एज कॅल्क्युलेशन मध्ये बसत असाल तर अप्लाय करू शकता. आता यासाठी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे बघा. स्कीम ऑफ सिलेक्शन विल बी थ्रू ऑनलाईन टेस्ट अँड लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ऑनलाईन टेस्टमध्ये रिझनिंग, जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी असे टोटल 120 क्वेश्चन्स 120 मार्कांसाठी राहतील आणि टोटल 90 मिनिटांमध्ये तुम्हाला ही एक्झाम या ठिकाणी द्यायची आहे. आणि त्यानंतर तुमची या ठिकाणी मित्रांनो लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे जी क्वालिफाईंग असणार आहे. त्यासाठी कोणते डेडिकेटेड मार्क नाही आहेत, तुम्हाला फक्त त्या ठिकाणी क्वालिफाय व्हायचं आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता ही एक्झाम जी आहे ती पात्र फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही महाराष्ट्रासाठी सुद्धा एक्झाममध्ये प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला इंग्लिश आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी किंवा रिझनिंग याची तयारी सुरूच असते तुम्ही. सो या ठिकाणी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये बघा यासाठी लँग्वेज लिस्ट ऑफ जे असणार आहे कोणती एक्झाम होणार तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. जर तुम्ही मुंबईसाठी अप्लाय केलं तर तुम्ही ही एक्झाम इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी भाषेमधून मित्रांनो देऊ शकता. सो भरपूर ऑप्शन्स आहेत महाराष्ट्रातील कॅन्डिडेटसाठी. तुम्ही मराठी आणि कोकणी भाषेमधून सुद्धा ही एक्झाम देऊ शकता. या व्यतिरिक्त जी तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे ती मराठी किंवा कोकणी भाषेची तुम्हाला द्यावी लागणार आहे पहिली एक्झाम पास झाल्यानंतर, जी फक्त क्वालिफाईंग असणार आहे तुम्हाला भाषा तिथली येते हे समजण्यासाठी. यामध्ये लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर्स बघा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे एक्झाम होणार आहे तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे MMR रिजन, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, अकोला, जालना, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर इतके 19 एक्झाम सेंटर्स वेगवेगळी त्यांनी दिलेले आहेत. नजीकचं कोणतंही एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता. तुम्हाला ट्रॅव्हल करण्याची सुद्धा लांब गरज नाही आहे. काही जिल्हे या ठिकाणी त्यांनी स्किप केलेले आहेत. जवळचा जिल्हा असेल तुम्हाला तर अप्लाय सुद्धा करता येईल मित्रांनो. यामध्ये बघा एक्झामिनेशन फी जे कॅन्डिडेट SC ST हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांना फक्त 50 रुपये अधिक 18% GST फॉर्म फी भरायचे आहे. जे कॅन्डिडेट जनरल OBC EWS मध्ये आहे त्यांना 450 रुपये अधिक 18% GST त्या ठिकाणी भरायचे आहे. जर ऑलरेडी एक्झिस्टिंग स्टाफ असाल तर कोणतीही फी त्यांनी घेतलेली नाही आहे. मात्र या गोष्टी लक्षात घ्या. फी तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागणार आहे. SC ST हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅनला 50 रुपये अधिक 18% GST आणि इतर कॅन्डिडेट्सला 450 अधिक 18% GST. यासाठी अप्लाय करण्यासाठी RBIच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन जानेवारी 15 पासून या ठिकाणी फेब्रुवारी 4 पर्यंत या ठिकाणी अवेलेबल राहतील. त्याच दरम्यान तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. यासाठी टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट जे असणार आहे फेब्रुवारी 28 आणि मार्च 1 दरम्यान तुमची एक्झाम होईल किंवा त्या दिवशी एक्झाम होणार आहे हे त्यांनी ऑलरेडी त्या ठिकाणी सांगितलं आहे. सो काही दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी. या बाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.